कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर आज उरूस पार पडतोय आणि या उरसाच्या निमित्तानं उच्च न्यायालयानं कुर्बानीसाठी परवानगी दिलेली आहे आणि हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी उच्च न्यायालयानं कुर्बानी देण्यासाठी या ठिकाणी परमिशन दिलेली आहे। जवळपास 14 विभागाचे सगळे प्रत्येक प्रतिनिधी आहेत ते या ठिकाणी, प्रशासकीय अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण या संदर्भातले जे उच्च न्यायालयानं नियम आणि अटी घालून दिलेले आहेत त्यानुसारच या ठिकाणी कुर्बानी होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। सीसीटीव्हीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली हे सगळं कुर्बानी आहे ती होईल असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर जे कोर्टानं म्हटले की गट नंबर 19 मध्ये हे कुर्बानी देण्यासंदर्भातले सूचना आहेत त्या उच्च न्यायालयानं दिल्या होत्या आणि त्याचं पालन होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काही वेळातच म्हणजे जो काही विधी आहे उरसाचा तो झाल्यानंतर या ठिकाणी काही वेळातच कुर्बानीसाठी भाविक येतील आणि ज्या पद्धतीनं कोर्टानं परवानगी दिलेली आहे ते सर्व नियम आणि अटी यांचं पालन करूनच या ठिकाणी कुर्बानी द्यावी लागणार आहे। साधारण 5 वाजता गड सोडून सगळ्यांना खाली जावं लागणार आहे, त्यामुळे 5 वाजेपर्यंतच या ठिकाणी जो काही विधी असेल, जे काही दर्शन घ्यायचं असेल किंवा कुर्बानी द्यायची असेल ते 5 वाजेच्या आत हे सगळं भाविकांना करावं लागणार आहे आणि 5 वाजता हा गड आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये भाविकांना सोडावा लागणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, विशाळगड, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।